नमस्कार, मी वैष्णवी राऊत. साम टीव्हीच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. या बुलेटिनच्या सुरुवातीलाच अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. मुंबईमधून एक ब्रेकिंग न्यूज समोर येतेय. ती म्हणजेच ओशिवारामध्ये भीषण आग लागलेली आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या सुद्धा रवाना झाल्या आहेत. लाकडाच्या गोदामाला भीषण आग लागल्याची सध्या माहिती मिळतेय. ही संपूर्ण दृश्य आपण थेटपणे पाहतोय. मुंबईच्या ओशिवारामध्ये ही भीषण आग लागली आहे. आगींच्या लाटा सुद्धा आपण पाहतोय. एक्सक्लुसिव्ह दृश्य तुम्ही सध्या साम टीव्हीवरती पाहताय. ओशिवारामध्ये सध्या अग्नितांडव पाहायला मिळत आहे. लाकडाच्या गोदामाला ही भीषण आग लागली आहे आणि ही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न केले जात असल्याचं कळत आहे. नेमकं ही आग का लागली याबद्दल अजून तरी माहिती आलेली नाहीये. मात्र आगीचे दृश्य आपण पाहू शकतोय. तर राजकीय वर्तुळातून बातमी ही महत्त्वाची आहे की थोड्याच वेळात राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. राज्य मंत्रिमंडळाची बैठक वादळी ठरण्याची शक्यताही वर्तवली जाते. पालकमंत्री नियोजन समिती बैठकीचा वाद रंगणार का असा प्रश्नही आता उपस्थित केला जातोय. योजनांच्या स्थगितीवरून सुद्धा बैठकीत खडाजंगी होणार असल्याची शक्यता वर्तवली जाते. राज्य मंत्रिमंडळ बैठकीत नव्या वादाची ठिणगी पडणार का की ही बैठक पुन्हा सुरळीत होईल याकडे लक्ष दिलं जात आहे. पालकमंत्री पदाचा तिढा अजूनही कायम आहे. तर नियोजन समिती बैठकीचा वादही नुकताच रंगताना पाहायला मिळतोय आणि या दोन्ही मुद्द्यांसहच योजनांच्या स्थगितीवरून सुद्धा या बैठकीत चर्चा होऊ शकते. तर महायुतीमध्ये प्रचंड धुसफूस दिसतीये. शिंदे सेनेचे आमदार प्रचंड नाराज आहेत आणि याचीच झलक रायगड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत दिसली. कारण अजित पवारांच्या उपस्थितीत रायगड जिल्ह्यासाठी बैठक झाली. मात्र या बैठकीला शिंदे सेनेचे मंत्री किंवा आमदार उपस्थित नव्हते. रोहियो मंत्री भारत गोगावले, अलिबागचे आमदार महेंद्र दळवी आणि कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे या ऑनलाईन बैठकीला नव्हते. बैठकीचं आम्हाला निमंत्रणच नव्हतं असा आरोप शिंदे सेनेच्या आमदारांनी केलाय. महेंद्र थोरवेंनी प्रतिक्रिया दिली आहे. तर अगदी काहीच वेळामध्ये राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे आणि ही बैठक जी आहे ती वादळी होण्याची चिन्ह उपस्थित केली जात आहेत. नेमकं काय कारण आहे की ही बैठक वादळी होऊ शकते जाणून घेऊयात. आपले प्रतिनिधी गणेश कवडे आपल्यासोबत जोडले गेलेत. गणेश, कोणकोणत्या मुद्द्यावरून ही कॅबिनेट बैठक वादळी होणार अशी शक्यता वर्तवली जाते? नक्कीच रायगडचं पालकमंत्री पदावरून देखील आहे त्या आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये चर्चा होईल असं देखील सांगितलं जात आहे. त्याचबरोबर सोयाबीन खरेदी संदर्भामध्ये आहे ते केंद्र आणि राज्यामधली तफावत आहे ती दिसून आलेली पाहायला मिळते. कारण की केंद्राच्या वतीने आहे ते हे सांगण्यात येते की 24 तासाची मुदतवाढ आहे ती देण्यात आलेली आहे. मात्र राज्याकडून अशी कुठल्याही पद्धतीची मुदतवाढ दिली गेलेली नाही. या सगळ्या तफावती संदर्भात देखील आहे आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये चर्चा होईल. त्याचबरोबर जर गेल्या काही दिवसापासून आहे ते धनंजय मुंडेंच्या राजीनामा संदर्भातली देखील एक चर्चा आहे ती सुरू आहे. मात्र या सगळ्या संदर्भात देखील बैठकीमध्ये काही चर्चा होते का हे देखील पाहणं गरजेचं आहे. त्याचबरोबर जे काही मंत्री आहेत या मंत्र्यांकडे आहेत ते PA आणि OSD नेमणुकांसंदर्भामध्ये आहेत ते काही मंत्र्यांकडे नेमणूक करण्यात आलेली आहे. मात्र काही मंत्र्यांकडे आहे ते अद्यापही नेमणूक आहे ती केलेली गेलेली नाहीये. त्यामुळे या नेमणुका कधीपर्यंत होतील या सगळ्या संदर्भामध्ये देखील आहे ती चर्चा होणं अपेक्षित आहे. यावर काही चर्चा तोडगा निघतोय का हे देखील पाहणं गरजेचं आहे. कारण की गेल्या काही दिवसांपासून आहे ते शिंदेचे जे मंत्री आहेत यांच्यामध्ये कुठेतरी नाराजी पाहायला मिळते. कारण की जर बघितलं असेल तर उद्योग मंत्री उदय सामंत यांनी देखील आहे ते अधिकारी ऐकत नसल्याचं पत्र आहे ते थेट देण्यात आलं होतं आणि त्यानंतरून या सगळ्या पत्रासंदर्भात देखील आहे ती चर्चा होते का हे देखील पाहणं आता गरजेचं आहे. नक्कीच आपण पाहतोय की कोणकोणते मुद्दे या बैठकीमध्ये चर्चेले जाऊ शकतात. आपल्या प्रतिनिधींनी माहिती दिली आहे. म्हणून नेमकं या बैठकीतून आता काय समोर येत आहे पाहावं लागेल. महायुतीमध्ये प्रचंड धुसफूस सध्या दिसतीये. शिंदे सेनेचे आमदार प्रचंड नाराज आहेत आणि याची झलक रायगड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत दिसलेली आहे. नेमकं काय घडलं आणि आमदार महेंद्र थोरवे काय म्हणाले पाहूयात.
ऑनलाईन जी बैठक घेण्यात आली, या बैठकी संदर्भात आम्हाला कोणत्याही गोष्टीची कल्पना त्या ठिकाणी देण्यात आलेली नव्हती. कलेक्टर सुद्धा ऑनलाईन या बैठकीला उपस्थित होते, पण त्यांनी सुद्धा आम्हाला ही गोष्ट सांगितलेली नाही. त्यात कलेक्टरांची सुद्धा चूक आहे की जर आपण डीपीटीसीची बैठक त्या ठिकाणी घेताय आणि त्या बैठकीला तुम्ही आमदारांना बोलवत नाही. आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला जनतेने निवडून दिलेले आहे. आमच्या मतदारसंघातील जे प्रलंबित प्रश्न आहेत ते डीपीटीसीच्या माध्यमातून आम्हाला सोडवायचे असतात. पण तरी सुद्धा अशा पद्धतीची बैठक त्या ठिकाणी ऑनलाईन घेत असताना कोविडमध्ये आपण साऱ्यांनी पाहिलेलं आहे की आतापर्यंत अनेक बैठका ऑनलाईन त्या ठिकाणी झाल्या. प्रत्येक त्या बैठकीला ऑनलाईन आमदार उपस्थित राहत होते. मग जर आता ऑनलाईन बैठक घ्यायची होती तर आम्हा आमदारांना सुद्धा लिंक पाठवली असती तर आम्ही ऑनलाईन उपस्थित राहिलो असतो. परंतु आम्हाला जाणीवपूर्वक त्या बैठकीचं निमंत्रण दिलं नाही असं आम्हाला वाटतं. मला असं वाटतंय की आता राज्यामध्ये पुन्हा एकदा शिवसेना, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी असं महायुतीचं सरकार आलेलं आहे. परंतु ज्या पद्धतीने रायगडमध्ये ज्या कुरघोड्या सुरू आहेत त्याच्यावरून आम्हाला असं वाटतंय की जो उठाव आम्ही 2.5-3 वर्षापूर्वी केला होता आणि त्या उठावामुळे पुन्हा एकदा राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी, शिवसेनेचं सरकार राज्यामध्ये आलेलं होतं. या गोष्टीचा कदाचित आजच्या राज्यकर्त्यांना विसर पडलाय की काय असं आम्हाला वाटतं. आणि यानंतर बातमी आहे मंत्री उदय सामंत यांनी जरांगे पाटलांना दिलेल्या एका सल्ल्यासंदर्भात. सल्ला कुणासंदर्भात आहे तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसंदर्भात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांबद्दल बोलताना जरांगे पाटलांनी संयम बाळगावा असा सल्ला मंत्री उदय सामंत यांनी जरांगे पाटलांना दिलाय. पाहूयात. पण मला मनोजजींना एक मित्र म्हणून विनंती करायची आहे. शेवटी राज्याच्या मुख्यमंत्र्यांबद्दल बोलताना आपण थोडं संयम ठेवून बोललं पाहिजे, कारण ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत. जनतेनं त्यांना निवडून दिलेलं आहे. कदाचित रागाच्या भरामध्ये अशा गोष्टी होऊ शकतात, पण त्यांनी संवाद ठेवावा सरकारबरोबर, ही मी पहिल्या दिवसापासून भूमिका सांगतो. आंदोलन हे ठीक आहे, आंदोलन केलं हा देखील लोकशाहीतला एक भाग आहे, त्याच्याकडे सकारात्मक आणि आदरतेनं बघितलं पाहिजे, पण तुम्ही डायलॉग पण केला पाहिजे ना. आणि या सगळ्या सविस्तर बातम्यांनंतर आता वळूयात वेगवान स्वरूपाच्या बातम्यांकडे. टॉप 50च्या माध्यमातून राज्यभरातील बातम्यांचा आढावा घेऊयात. पिंपरी चिंचवड महापालिकेनं अनधिकृत बांधकामं आणि अतिक्रमणांच्या विरोधात कारवाई सुरू केली आहे. चिखली, कुदळवाडी, जाधववाडी भागातील अनधिकृत बांधकामांवरती कारवाई करण्यात येते. महापालिकेच्या 40 वर्षांच्या इतिहासातील ही सर्वात मोठी कारवाई ठरली आहे. तर 20 फेब्रुवारीपर्यंत कारवाई सुरूच राहणार आहे. राज्य सरकारनं मुद्रांक शुल्कामध्ये 1 एप्रिलपासून 10% वाढीचा निर्णय घेतलाय. राज्य सरकारनं 2021 पासून रेडी रेकनरच्या दरात वाढ केलेली नसल्यानं आता एप्रिलपासून त्यात वाढ होईल. ज्या नागरिकांनी एप्रिल 2025 आधी आपल्या मिळकतीच्या व्यवहाराची नोंदणी केली आहे त्यांच्या खर्चात बचत होणार आहे. त्यांना दरवाढीचा फटका बसणार नाहीये. मुंबईतील कोळीवाड्यांचा विकास करण्यासाठी आणि पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी पालिकेनं 25 कोटींची तरतूद केली आहे. मात्र मुंबईत 42 कोळीवाडे असून प्रत्येक कोळीवाड्याला जेमतेम 60 लाख मिळतील. त्यात सुविधा कशा देणार असा सवाल उपस्थित केला जातोय. पलावा उड्डाणपुलाचं काम मागील 7 वर्षांपासून रखडलेलं आहे. या मार्गावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठीच हा पूल महत्त्वाचा आहे. ठाणे पल्ल्याडच्या नागरिकांना मुंबई, नवी मुंबई तसंच पुण्यात जाण्यासाठी कल्याण शिरोड हा एकमेव रस्ता मार्ग आहे. त्यातच मेट्रो मार्गाचं काम सुद्धा हाती घेतल्यानं कोंडीत आणखी भर पडली आहे. बातमी मंत्री तानाजी सावंतांच्या माजी मंत्री तानाजी सावंत जे आहेत त्यांच्या मुलासंदर्भात आहे. तर माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या मुलाचा प्रतापच समोर आलाय. खासगी विमानासाठी तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषिराजनं तब्बल 68 लाख रुपये मोजले. कौटुंबिक वादानंतर ऋषिराज सावंत यानं बँकॉकला जाण्याचा प्लॅन केला होता अशी माहिती समोर येते. तानाजी सावंत यांचा मात्र ऋषिराजनं बँकॉकला जाण्यासाठी साफ नकार होता. गेल्या आठवड्यात सुद्धा ऋषिराज सावंत यानं दुबई प्रवास केला होता अशी ही माहिती मिळते. तर साम टीव्हीनं ऋषिराजचा भाऊ गिरिराज यांच्यासोबत बातचीत केली आहे. नेमकं काय घडलं होतं त्यांनी सांगितलंय, पाहूयात.
माजी मंत्री आणि शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांच्या काल मुलाचं अपहरण झाल्याची तक्रार त्यांनी पोलिसात दाखल केली आणि नेमका हा काय प्रकार घडला होता, काय खरं सत्य आहे या पाठीमागचं जाणून घेण्यासाठी माझ्यासोबत तानाजी सावंत यांचे ज्येष्ठ चिरंजीव गिरिराज सावंत आहेत. साधारणतः 3-3:30 वाजता आम्हाला ऋषीराजचे मेसेज आले की तो बाहेर निघाला आहे म्हणून. एक्झॅक्ट मग तो कुठं चालला आहे, कशासाठी चालला आहे, बरोबर कोण आहे, ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला माहीत नव्हत्या आणि त्यांनी त्याचा फोनही स्विच ऑफ केला होता. ट्रेस करत असताना लक्षात आलं की तो पुणे एअरपोर्टवरनं फ्लाय करतो आहे बँकॉकच्या दिशेने त्याच्या 2 मित्रांबरोबर. फ्लाय करत असताना ते फ्लाय साधारणतः 4:15ला 4:21ला साधारणतः ते फ्लाय केलं तर त्यांनी. मग लगेच घरचे सोडणार नाहीत किंवा परमिशन देणार नाहीत म्हणून त्यांनी न सांगता ह्या सगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न केला आणि त्यासाठी तो तिथं त्याचं काय तर बिझनेसच्या गोष्टी होत्या त्यासाठी तो तिथं जाण्याचा त्याचा मानस होता. आणि मग ह्या सगळ्या आपण असं कधी साधारणतः आमच्याकडे घडत नाही म्हणून आम्ही सगळे आई वडील किंवा घरातलं सगळे नातेवाईक वगैरे जे काही ज्येष्ठ मंडळी आहेत हे सगळे हायपर झाले की हा नेमका प्रकार काय आहे, नेमकी किडनॅपिंगचा विषय का अपहरणाचा विषय, ह्या दृष्टिकोनातून सगळे हायपर झाल्यामुळं आम्ही सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली, FIR नोंदवला आणि ह्या सर्वांच्या मदतीने पोलीस प्रशासनाच्या मदतीने हे सगळ्या गोष्टी ट्रेस आऊट झाल्या आणि साधारणतः संध्याकाळी परत 9:30-10 वाजताच्या सुमारास त्याला परत पुणे एअरपोर्टमध्ये सुखरूप ह्या सगळ्यांच्या मदतीने तो आला. कॅमेरामन किरण काजेसह अक्षय बडवे, साम TV न्यूज, पुणे. आणि यानंतर पुन्हा एकदा टॉप 50च्या माध्यमातून उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा. मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील दोन्ही बोगद्यातील वाहतूक पूर्ण क्षमतेनं अद्याप सुरू झाली नाहीये. ही वाहतूक 26 जानेवारीला सुरू करणार होते, मात्र दुसऱ्या बोगद्यात 10 पंखे बसवण्याचं काम अद्याप पूर्ण झालेलं नाही. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक सुरू होण्यास 15 दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. मुंबईत मेट्रोच्या 4 नव्या मार्गिका सुरू होणार आहे. 2B, 4, 4A आणि 9 हे मेट्रो मार्ग यंदा मुंबईकरांसाठी खुले होणार आहेत. मेट्रोच्या या नव्या मार्गांमुळे मुंबई पूर्व उपनगर, ठाणे आणि मीरा रोडमधील वाहतूक कोंडी कमी होईल. याशिवाय BKC मधून वरळीमधील आचार्य यात्रे चौकापर्यंत मेट्रो लाईन 3चा फेज 2 मार्चमध्ये उघडण्याची शक्यता आहे. राज्य सरकारनं कॅरी ऑनची मागणी मान्य केलेली आहे, त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होणार आहे. कॅरी ऑनमुळे पहिल्या वर्षात नापास झालेल्या विद्यार्थ्यांना सुद्धा आता 3ऱ्या वर्षाला प्रवेश मिळू शकेल. मात्र 2024-25 वर्षासाठी सुविधा लागू केलेल्या विद्यापीठांना हा आदेश लागू असणार नाही. कोल्हापूर महानगरपालिका शाळेत शिकणारे 21 विद्यार्थी इस्रो भेटीसाठी रवाना झालेत. शिष्यवृत्ती परीक्षेत प्रावीण्य मिळवलेल्या या विद्यार्थ्यांना विशेष विमानानं नेऊन इस्रोची सफर घडवण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरती आनंद दिसून येत होता. शालेय शिक्षण विभागानं कंत्राटी शिक्षक भरतीचा निर्णय अखेर रद्द केलाय. 10 आणि त्यापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये D.Ed, B.Ed या पात्रताधारक बेरोजगार उमेदवारांना कंत्राटी तत्वावरती नियुक्ती देण्यास शिक्षक विभागानं मान्यता दिली होती. ही दृश्य आपण पाहतोय थेट पुण्यामध्ये आपण आलो आहोत. पुण्यामध्ये वंचित आक्रमक झाल्याची पाहायला मिळते. कारण काय आहे तर राहुल सोलापूरकर हे जे अभिनेते आहेत त्यांच्या विरोधात आता वंचित आक्रमक झाल्याची पाहायला मिळते. जोरदार घोषणाबाजी केली जाते. पोलिसांना या आंदोलकांना अडवण्यात त्यांची दमछाक होताना आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीतच अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी वादग्रस्त वक्तव्य जे केलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसंदर्भात, त्यावरून वंचित आता आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. सागर आव्हाड आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत. सागर, कशी परिस्थिती आहे नेमकं त्या ठिकाणी आणि काय म्हणणं या आंदोलकांचं? आपल्या प्रतिनिधींसोबत आपला संपर्क होईल, पण तोपर्यंत तुम्हालाही सांगते पुण्यातली ही संपूर्ण दृश्य आहे. पुण्यामध्ये वंचित आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते, आंदोलन करताना दिसतेय. कारण आहे ते अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी जे काही वादग्रस्त विधान केलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसंदर्भात, त्या संदर्भातील हे सगळे पडसाद उमटताना सध्या दिसत आहे. राहुल सोलापूरकर यांच्या घराबाहेर हे आंदोलन सुरू असल्याचं कळतंय. वंचित आक्रमक झाली आहे. राहुल सोलापूरकर यांच्या सध्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली आहे. पोलिसांकडून त्यांच्या घराबाहेर 24 तास कडेकोट बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. कारण की सध्या राज्यभरात त्यांच्या विरोधात वातावरण तापलेलं आहे. फक्त वंचितच नाही तर राहुल सोलापूरकर यांच्या घराबाहेर सध्या आंदोलन सुरू आहे. आपण जर बघितलं तर कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत. आंदोलन सुरू आहे. राहुल सोलापूरला याला आम्ही पुण्यामध्ये फिरू देणार नाहीये. त्यांनी बाबासाहेबांचा अवमान केलाय,
त्यांनी या जाती मानसिकतेच्या मान्यता बोललेलं आहे. राहुल सोलापूरकरची जात मानसिकता आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा या नालायकाने अवमान केलेला आहे आणि त्याचा निषेध करण्यासाठी रिपब्लिकन पक्षाचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत आणि हा बनवूनवादी महाचोर राहुल सोलापूरला आम्ही सोडणार नाही. जय भीम. पुणे शहरामध्ये राहुल सोलापूरला फिरू देणार नाहीये. जिथं दिसेल तिथं काळ फासणार या तोंडाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा अवमान करणाऱ्या बांडगुळाला या पुण्यामध्ये फिरू देणार नाही. जाती मानसिकतेने बोललेले शब्द आहेत. भविष्य काळामध्ये याच्याकडे अन्याय झालेला आहे आणि त्यांनी याची माफी मागावी. पोलीस संरक्षण सोडून समोर यावे. झालाच पाहिजे. बाबा आहे आम्हाला आंदोलन करू देत नाही. पोलिसांच्या संरक्षणामध्ये त्याला संरक्षण दिलं जात. हा काय 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 सरकारच देते ना संरक्षण. माफी मागून चालणार नाहीये. राहुल सोलापूरकरने एक तर जात मानसिकतेने बोललेला आहे, त्यामुळे त्यांच्यावर अटक गुन्हा दाखल झालाच पाहिजे. गुन्हा दाखल झाला पाहिजे अॅट्रॉसिटीचा. ही प्रमुख मागणी आमची आहे. त्याच्यावर जोपर्यंत अॅट्रॉसिटी दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही त्याला सोडणार नाही. झालाच पाहिजे. आपण जर बघितलं ते सर्व आक्रमक बोलायची आज जो आंदोलन चालू आहे राहुल सोलापूरकरने जे बाबासाहेबांच्यावर तसेच शिवाजी महाराजांच्यावर जे अनामोलपणे बोलले त्याबद्दल आम्ही त्यांचा धिक्कार करतोय. आणि आज आंदोलन जरी सुरू झालं तरी हे आंदोलन कायमस्वरूपी जोपर्यंत राहुल सोलापूरला आम्ही करायच्या बाहेर येऊ देणार नाही. जिथं दिसेल तिथं निदर्शने करणार. आम्ही जिथे दिसेल तिथे निदर्शने करणार. आणि हे आंदोलन अशाच पद्धतीने आज जरी सुरू झालंय छोट्या स्वरूपात असेल तरी उद्याच्या काळात मोठ्या स्वरूपात हे आंदोलन असेल याची आपण सर्वांनी दाखल या ठिकाणी. आम्ही राहुल सोलापूरकरची माफी स्वीकारणार नाही. त्यांच्यावर अटक करून त्यांच्यावर कायदेशीर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. उठ दुपारी घे सुपारी काही बोलायचं आम्ही सहन करणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल बोलला, हे अपशब्द आम्ही सहन करून घेणार नाही, अजिबात नाही. आम्ही या राहुल सोलापूरकर जे वारंवार जाते ते निर्माण करणार वक्तव्य करतोय. या हरामखोरावरती अट्रॉसिटी ऍक्टचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. आरपीआय आठवले साहेबांच्या वतीने आपल्या चॅनलद्वारे आम्ही मागणी करतो आहोत. पाठीशी घालतो का तू? प्रशासनाला पाठीचे संरक्षण मागतो का तू? बोलायला आज वाटलं नाही का त्याला ताब्यात द्या. आमच्या माफी मागितली आहे त्यांनी. मागून काय होणार नाही. त्याला राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. राहुल्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. प्रशासन संरक्षण तू आमच्या ताब्यात द्या त्याला. बाबासाहेब देण्याची मागणी या ठिकाणी सध्या सुरू असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आक्रमक झालेले आहेत आणि जोरदार घोषणाबाजी सध्या राहुल सोलापूरकर यांच्या घराबाहेर सुरू असल्याचं पाहायला मिळते. राहुल सोलापूरकर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. त्यांनी जरी माफी मागितलेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो, छत्रपती शिवाजी महाराज असो, हे आमचं आराध्य दैवत आहे. त्यांचा अपमान रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा कार्यकर्ता, आंबेडकरी चळवळीचा कार्यकर्ता कधीही सहन करणार नाही. महाराजांची हे मगरमच्छ का असोय, त्यांनी माफी मागितलेली 100 वेळा नाक जरी घासलं तरी त्याची सर होणार नाही. राहुल सोलापूरवर करतील ताबडतोब अॅट्रॉसिटी ऍक्टचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्यावर जे अपशब्द वापरलेत या राहुल सोलापूरकरच्या एका नटाने, त्याच्यात आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीने धिक्कार करत आहोत. निदर्शन यासाठी करत आहोत की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, अरे महापुरुषांचा अवमान करणाऱ्या राहुल सोलापूरकरचं करायचं का? आपण जर बघितलं तर या ठिकाणी हे आंदोलन
सध्या सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी असेल, रिपब्लिकन असेल, सर्व दलित संघटना या ठिकाणी आक्रमक झालेल्या पाहायला मिळतात. कॅमेरामॅन दर्श खटकेचा सागरावर साम टीव्ही. आपण पाहिली सध्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया वंचित यांच्याकडून आक्रमकतेनं मागणी केली जाते की राहुल सोलापूरकर यांच्यावरती ॲट्रॉसिटी राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल व्हावा, त्यांना अटक करण्यात यावी. त्यांनी 1000 वेळा जरी नाक घासून माफी मागितली तरी त्यांची माफी आम्ही मान्य करणार नाही, स्वीकारणार नाही असा थेट पवित्राज आता या आंदोलकांनी घेतलाय. या आंदोलनाची प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवत राहू. तुर्तास अत्यंत महत्त्वाची बातमी आहे, मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मुंबईत लोकलमध्ये मोबाईल फोनचा स्फोट झाल्याची बातमी समोर येते. CSMT ते कल्याण लोकलमध्ये मोबाईलचा स्फोट झालेला आहे. कळवा स्टेशन दरम्यान मोबाईल फोनचा स्फोट झाल्याची बातमी समोर आली आहे. मोबाईल फोनच्या स्फोटात कुणीही जखमी झालं नाहीये. ही दृश्य आपण सध्या पाहतोय. मुंबई लोकलमध्ये मोबाईलचा स्फोट झालाय. CSMT ते कल्याण या मार्गावर धावणाऱ्या ट्रेनमध्ये ही घटना घडली आहे. एक्सक्लुसिव्ह दृश्य सध्या आपण पाहतोय. मोबाईल फोनचा स्फोट होणं हे नवीन नाहीये, अनेकदा असे प्रकार समोर येत असतात. आता मुंबईत असा प्रकार घडलेला आहे. CSMT म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स ते कल्याण या मार्गावरती धावणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये मोबाईलचा स्फोट झालेला आहे. विकास काटे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत. विकास, काय सांगाल, नेमकं सध्या तिथे कसं बचाव कार्य केलं जात आहे आणि काय अपडेट समोर येते? गर्दीच्या वेळेसची घटना आहे. विशेष म्हणजे हा जेव्हा मोबाईलचा स्फोट झाला त्यावेळेस जे त्या ठिकाणी असणाऱ्या महिला आणि जे रेल्वेचे कर्मचारी होते त्यांनी तात्काळ म्हणजे अग्निशमन अग्निरोधक आहे त्याच्या माध्यमातून ही आग तात्काळ विझवली, त्यामुळे पुढचा अनर्थ टळलेला आहे. यापूर्वी देखील अशा प्रकारची घटना घडली होती. मध्य रेल्वेवरती जेव्हा गुलाबजामचा डबा उघडल्यानंतर काही प्रवास करणारे प्रवासी होते त्यांनी उडी मारली होती, परंतु काल त्या काही महिला होत्या त्यांनी सतर्कता दाखवली, त्यामुळे पुढचा अनर्थ टळलेला आहे. आग विझवल्यामुळे देखील कुठलीही अशी विपरीत घटना घडली नाहीये. त्यानंतर हे लोकल कल्याणहून पुढे रवाना झाले. अच्छा, धन्यवाद विकास. अगदी सविस्तर अपडेट आपण दिली. आपण पाहतोय कुठलीही जीवितहानी या ठिकाणी झालेली नाहीये. कळवा स्टेशन दरम्यान काल रात्री ही घटना घडली होती, मात्र नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. यानंतर मुंबईतूनच एक मोठी बातमी आहे, ती म्हणजेच ओशिवरा परिसरामध्ये मोठी आग लागली. भीषण आग लागल्याचं पाहायला मिळालं. ओशिवरा इथल्या फर्निचर मार्केटला मोठी आग लागल्याची घटना घडली आहे. अंधेरी पश्चिमेकडील जोगेश्वरी ओशिवरा इथल्या फर्निचर मार्केटला सकाळी 11:30च्या सुमारास ही आग लागली होती. याची दृश्य सध्या साम टीव्हीवरती आपण पाहतोय. आगांच्या लाटा आपल्याला दिसत आहेत. आगीच्या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 6 गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या. संजय गडदे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत. संजय, आपण पाहतोय आगीच्या लपटा या ठिकाणी दिसत आहेत. यावरती नियंत्रण मिळवण्यासाठी युद्ध पातळीवरती प्रयत्न सुरू आहेत. नेमकं किती टीम्स आहेत, कसं सुरू आहे या आगीला विझवण्याचं काम? नक्कीच मुंबईच्या आगीच्या घटनांचे सत्र सुरू झालेलं आहे, ते थांबण्याचं नाव घेत नाहीये. मागील काही दिवसापूर्वी दिंडोशी फर्निचर मार्केटला आग लागली होती, मात्र आज सकाळी 11:30च्या सुमारास अंधेरी पश्चिमेकडील ओशिवरा परिसरामधील जे नौपाडा फर्निचर मार्केट आहे याला भव्य अशी मोठी आग लागलेली आहे. आपण जर पाहिलं तर या ठिकाणी जी मोठी फर्निचरची दुकानं आहेत या दुकानांना आग लागलेली आहे आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या तब्बल 10 पेक्षा अधिक गाड्या या ठिकाणी पोहोचलेल्या. आगीवर युद्ध पातळीवर नियंत्रण मिळवण्याचं काम देखील सुरू झालेलं आहे. मात्र त्या मार्केटमध्ये जे गादी असतील किंवा लाकडे असतील ह्या अग्निजन्य पदार्थ असल्यामुळे ह्या आगीवर कुठेतरी नियंत्रण मिळवण्याचे जे प्रयत्न या ठिकाणी अग्निशमन दलाला अद्यापही यश मिळाले नाही. जवळपास या ठिकाणी 40 पेक्षा अधिक दुकानं जी आहेत ती आगीमध्ये जळून खाक झालेली आहेत. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जे फर्निचर आहे त्या फर्निचरचं देखील या आगीमध्ये नुकसान झालेले आहे. दुकान मालक जे आहेत किंवा या ठिकाणचे जे कर्मचारी आहेत या आगीमध्ये आपलं जे सामान आहे ते बाहेर काढण्याचा प्रयत्न करताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. मात्र आग इतकी वाढलेली आहे, आगीचं लोट या ठिकाणी आकाशामध्ये उंच जाताना या ठिकाणी पाहायला मिळतात. अग्निशमन दलाचे जवान आहेत हे मात्र या ठिकाणी आता आग पूर्ण परिसरामध्ये पसरल्यामुळे दोन्ही बाजूनी आग जे आहे ते पसरलेली आहे आणि यामुळे कुठेतरी अग्निशमन दलाच्या आगीचं कारण काय, आग कशामुळे लागली हे समोर आलंय? की आग नेमकी कशामुळे लागली हे जरी अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र या ठिकाणी असं म्हटलं जातंय की या ठिकाणी डेव्हलपमेंटचं काम सुरू झालेलं आहे आणि विकासकाला
या ठिकाणी असणाऱ्या मार्केटवाल्यांचा जो विरोध आहे त्यामुळे कुठेतरी या ठिकाणी आग लावली गेली आहे का अशी शंका देखील आता या ठिकाणी निर्माण केली अच्छा, जात आहे. धन्यवाद. मात्र हे जे आहे आगीचं कारण ते आग विझल्यानंतरच अग्निशमन दलाकडून निश्चित केलं जाईल. सध्या मुंबई पोलीस असतील, महापालिकेचे कर्मचारी असतील, अग्निशमन दलाचे जवान असतील, या ठिकाणी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी युद्ध पातळीवर काम सुरू करत आहे. अच्छा, धन्यवाद संजय. अगदी सविस्तर अपडेट आपण दिली आहे. याबद्दलची अपडेट आपल्याकडून घेत राहू. तुर्तास आपण पाहतोय की नेमकं कारण स्पष्ट नाहीये, मात्र तपास सुरू आहे आणि आग विझवण्याचे प्रयत्नही सुरू आहेत. पुण्यामध्ये पुन्हा एकदा आपण आलेलो आहे. पुण्यात आपण पाहतोय की अभिनेते राहुल सोलापूरकर यांच्या विरोधामध्ये अनेक पक्ष जे आहेत ते आता आक्रमक झाले आहेत. थोड्याच वेळापूर्वी आपण पाहिलं की या ठिकाणी जे आहे वंचितचे कार्यकर्ते आले होते, सोबतच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कार्यकर्ते आले होते आणि अभिनेते राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू होती. त्यांना थांबवण्यामध्ये पोलिसांची अतिशय दमछाक होत होती. ॲट्रॉसिटीचा कायदा, राष्ट्रद्रोहाचा जो आहे गुन्हा, तो राहुल सोलापूरकरांच्या विरोधात दाखल करण्यात यावा, त्यांना अटक करण्यात यावी, यासाठी पुण्यातील वातावरण आता तापल्याचं पाहायला मिळत आहे. पुण्याच्या रस्त्यावरती सध्या वंचित बहुजन आघाडी उतरलेली आहे, सोबतच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पक्ष कार्यकर्ते दिसत आहेत. शिवाजी महाराजांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा या नालायकाने अवमान केलेला आहे आणि त्याचा निषेध करण्यासाठी रिपब्लिकन पक्षाचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत आणि हा बनुवादी महाचोर राहुल सोलापूरला आम्ही सोडणार नाही. जय भीम. पुणे शहरामध्ये राहुल सोलापूरला फिरू देणार नाहीये. जिथं दिसेल तिथं काळ फासणार आहे तोंडाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा अवमान करणाऱ्या बांडगुळाला या पुण्यामध्ये फिरू देणार नाही. जाती माणसे बोललेले शब्द आहेत. भविष्य काळामध्ये याच्याकडे अन्याय झालेला आहे आणि त्यांनी याची माफी मागावी. आम्ही राहुल सोलापूरकरची माफी स्वीकारणार नाही. त्यांनी त्यांच्यावर अटक करून त्यांच्यावर कायदेशीर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. उठ दुपारी घे सुपारी काही बोलायचं आम्ही सहन करणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल बोलला, हे अपशब्द आम्ही सहन करून घेणार नाही. तर ही दृश्य आपण पाहतोय एकीकडे राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात वंचित आणि रिपाई जे आहे आक्रमक झाले, तर दुसरीकडची ही दृश्य जी आहे या ठिकाणी आमदार सुरेश धस यांच्या विरोधात सध्या आंदोलन केलं जाते, घोषणाबाजी केली जाते. कारण की जे सोमनाथ सूर्यवंशी आहे त्यांच्या हत्या प्रकरणातील पोलिसांना माफ करून द्या असं विधान आमदार सुरेश धस यांनी केलं होतं आणि त्यावरून आता पडसाद उमटताना दिसत आहेत. तर सुरेश धस यांच्या विरोधात सुद्धा घोषणाबाजी केली जाते आणि आता आपण पाहतोय दलित संघटना असतील, आंबेडकरी संघटना असतील, या सुरेश धस यांच्या विरोधात सुद्धा आक्रमक झाले आहेत. अशा प्रकारे तुम्ही गुन्ह्यातील आरोपींना माफ कसं करायचं म्हणू शकता असा प्रश्न हे आंदोलक विचारतायत. तर याकडे अपडेट, या सगळ्याची अपडेट आपण घेत राहू. तुर्तास एक वेगळी पण महत्त्वाची बातमी समोर येते. महायुतीमधून ही बातमी समोर येते. महायुतीमध्ये प्रचंड धुसफूस दिसतेय. शिंदे सेनेचे आमदार प्रचंड नाराज आहेत. याचीच झलक रायगड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सुद्धा दिसली. कारण अजित पवारांच्या उपस्थितीत रायगड जिल्ह्यासाठी बैठक झाली, मात्र या बैठकीला शिंदे सेनेचे मंत्री किंवा आमदार उपस्थित नव्हते. रोह्य मंत्री भारत गोगावले, अलिबागचे आमदार महेंद्र दळवी आणि कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे या ऑनलाईन बैठकीला उपस्थितच नव्हते. बैठकीचं आम्हाला निमंत्रणच नव्हतं असा आरोप शिंदे सेनेचे आमदार महेंद्र थोरवेंनी केलेला आहे. नेमकं त्यांनी साम टीव्ही सोबत या संदर्भात प्रतिक्रिया दिली होती, ते काय म्हणाले पाहूयात. असं आहे की ही मीटिंग रायगडमध्ये नाही आहे, वित्त विभागामध्ये आहे. दादांच्या उपस्थितीमध्ये आम्हाला आता कळालं की तिथे आदिती तटकरे मंत्री महोदय मीटिंगला उपस्थित होते
पण आम्हा तिन्ही आमदारांना याच्या कुठेही निमंत्रण वगैरे नाही आहे. जी त्याच्यामुळे आम्ही अनुपस्थित झालो. पण ही बैठकीच्या अगोदर जिल्हाधिकाऱ्यांनी या संदर्भातली आढावा बैठक नियोजनची घेणं ही कायद्याने अनुसरून होती, पण ती झालेली नाही आहे. आणि मग अचानक आम्हाला असं समजलं की ही मीटिंग वित्त विभागाच्या दालनामध्ये होते. नाही, असं समजण्याचा अभाव नाही आहे. आमची मागणी रास्त आहे. परिषदेच्या रूपाने आम्हाला पालकमंत्री पाहिजे हे सगळ्या रायगडवासियांचं म्हणणं आहे. जी 4 वेळचे ते आमदार आहेत आणि मग आधी तत्काळ स्थगिती देखील आमच्या तक्रार मिळालेली आहे. आणि मी आशावादी 1-2 दिवसामध्ये आमचे मुख्य नेते शिंदे साहेब या संदर्भातला योग्य निर्णय घेतील आणि रायगडला न्याय देतील. आम्ही आशावादी निश्चित आहोत. एकीकडे महायुतीमध्ये धुसफूस दिसतीये तर दुसरीकडे महायुतीतीलच एका माजी मंत्र्याच्या मुलाचा प्रताप समोर आलेला आहे. आपण बोलतोय माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या संदर्भात. खासगी विमानासाठी तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषिराजनं तब्बल 68 लाख रुपये मोजले. कौटुंबिक वादानंतर ऋषिराज सावंत यानं बँकॉकला जाण्याचा प्लॅन केला होता अशी माहिती आहे. तर तानाजी सावंत यांचा मात्र ऋषिराजनं बँकॉकला जाण्यासाठी नकार होता. गेल्या आठवड्यात सुद्धा ऋषिराज सावंत यानं दुबई प्रवास केला होता अशी सुद्धा एक माहिती आहे. तर हे प्रकरण नेमकं कसं आहे, या संदर्भात नेमकं काय झालं होतं, या संदर्भातच ऋषिराज सावंत यांच्या मोठ्या बंधूंनी साम टीव्ही सोबत बातचीत केली आहे. ते काय म्हणाले पाहूयात. माजी मंत्री आणि शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांच्या काल मुलाचं अपहरण झाल्याची तक्रार त्यांनी पोलिसात दाखल केली आणि नेमका काय प्रकार घडला होता, काय खरं सत्य आहे या पाठीमागचं जाणून घेण्यासाठी माझ्यासोबत तानाजी सावंत यांचे ज्येष्ठ चिरंजीव गिरिराज सावंत आहेत. साधारणतः 3-3:30 वाजता आम्हाला ऋषिराजचे मेसेज आले की तो बाहेर निघाला आहे म्हणून. एक्झॅक्ट मग तो कुठं चालला आहे, कशासाठी चालला आहे, बरोबर कोण आहे, ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला माहीत नव्हत्या आणि त्यांनी त्याचा फोनही स्विच ऑफ केला होता. ट्रेस करत असताना लक्षात आलं की तो पुणे एअरपोर्टवरनं फ्लाय करतो आहे बँकॉकच्या दिशेने त्याच्या 2 मित्रांबरोबर. मग फ्लाय करत असताना ते फ्लाय साधारणतः 4:15ला 4:21ला साधारणतः ते फ्लाय केलं तर त्यांनी. मग लगेच घरचे सोडणार नाहीत किंवा परमिशन देणार नाहीत म्हणून त्यांनी न सांगता ह्या सगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न केला आणि त्यासाठी तो तिथं त्याचं काय तर बिझनेसच्या गोष्टी होत्या त्यासाठी तो तिथं जाण्याचा त्याचा मानस होता. आणि मग ह्या सगळ्या आपण असं कधी साधारणतः आमच्याकडे घडत नाही म्हणून आम्ही सगळे आई वडील किंवा घरातलं सगळे नातेवाईक वगैरे जे काही ज्येष्ठ मंडळी आहेत हे सगळे हायपर झाले की हा नेमका प्रकार काय आहे, नेमकी किडनॅपिंगचा विषय का अपहरणाचा विषय, ह्या दृष्टिकोनातून सगळे हायपर झाल्यामुळं आम्ही सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली, FIR नोंदवला आणि ह्या सर्वांच्या मदतीने पोलीस प्रशासनाच्या मदतीने हे सगळ्या गोष्टी ट्रेस आऊट झाल्या आणि साधारणतः संध्याकाळी परत 9:30-10 वाजताच्या सुमारास त्याला परत पुणे एअरपोर्टमध्ये सुखरूप ह्या सगळ्यांच्या मदतीने तो आला. कॅमेरामन किरण काजेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे. या सविस्तर बातम्यानंतर आता वळूयात 36 जिल्हे 36 रिपोर्टरकडे. राज्यभरातील इतर ज्या बातम्या आहेत, उर्वरित बातम्या आहेत, त्या सगळ्यांचा वेगवान आढावा घेऊयात. संभाजीनगरमध्ये 4000 सरकारी कर्मचाऱ्यांचं रेशन कार्ड रद्द करण्यात आलंय. जिल्हा पुरवठा विभागाकडून ही मोहीम राबवण्यात आली आहे. शासकीय कर्मचारी गरिबांच्या अन्नधान्यावर डल्ला मारत असल्याचं समोर आल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे. अकोल्याच्या शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये अनेक प्रकारांच्या औषधांचा तुटवडा निर्माण झालाय. त्यामुळे नागरिकांना आवश्यक औषधं बाहेरून आणावी लागतात. त्यासाठी त्यांना खर्चही मोजावा लागतोय. तसंच शासनानं याकडे लक्ष द्यावं अशी मागणी नागरिकांकडून केली जाते. मुंबईच्या ओशिवरामध्ये भीषण आग लागली होती. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या सुद्धा रवाना झाल्या. लाकडाच्या गोदामाला भीषण आग लागल्यानं ज्वाळांनी आकाश व्यापलं होतं. कोल्हापुरात शिष्यवृत्तीची परीक्षा देऊन घरी जात असलेल्या विद्यार्थ्यांचा गाडीखाली आल्यानं मृत्यू झालाय. शाहूवाडी तालुक्यातील वगांडेवाडीत ही घटना घडलेली आहे. ट्रॅक्टरच्या मागच्या 3 चाकाखाली आल्यानं त्याचा मृत्यू झालाय. शाहूवाडी पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद झाली आहे. सोलापूर अक्कलकोट रस्त्यावरती पेट्रोल घेऊन जाणाऱ्या टँकरला अपघात झालाय. अपघातग्रस्त टँकरमधून पेट्रोलची गळती सुरू आहे. भरधाव वेगात जाणाऱ्या टँकरवरील चालकाचे नियंत्रण सुटलं आणि अपघात झाल्याची माहिती आहे. पत्नी नांदायला येत नाही म्हणून पती चक्क मोबाईल टॉवरवरती चढून बसला. नांदेड जिल्ह्यातील लोहा शहरात हा प्रकार घडला. पत्नी येत नसल्यानं रुसलेला पती चक्क मोबाईल टॉवरवरती जाऊन बसला.
हा प्रकार पाहण्यासाठी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. तब्बल 2 तासानंतर रुसलेला पती अखेर खाली उतरला. बुलढाण्यात अनुसूचित जातीतील काही शेतकऱ्यांनी आपल्या शेतात बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत विहीर खोदली आहे. मात्र या विहिरींसाठी अजूनही निधी मिळालेला नाहीये. खोदलेल्या विहिरींना तात्काळ अनुदान देण्याची लाभार्थ्यांची मागणी आहे. अन्यथा कृषी कार्यालयात आत्महत्येचा लाभार्थ्यांचा इशारा देण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगरच्या विमानतळासमोर फळ विकणाऱ्या गाड्यांना हटवलं म्हणून फळ विक्रेत्यांनी रहदारी असलेल्या जालना रोडवरती प्रचंड राडा घातला. या प्रकरणात 18 लोकांवरती महापालिकेनं गंभीर गुन्हे दाखल केलेत. संभाजीनगरमध्ये बुरखा घालून घरात शिरणाऱ्या दोघांना जमावानं बेदम मारहाण केली आहे. ते दुचाकीवरून पळ काढत असताना त्यांना धरत बेदम चोप देण्यात आलाय. दरम्यान पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि चोरट्यांना ताब्यात घेऊन उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये यवतमाळ जिल्ह्यातील 3,891 लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या आहेत. ही कारवाई मंत्रालय स्तरावरती करण्यात आली असून या महिलांना आता पुढील हप्ते मिळण्यावरती निर्बंध येणार आहेत. पुसद आणि महागाव तालुक्यातील सर्वाधिक लाडक्या बहिणींचा यात समावेश आहे. सोयाबीन खरेदी मुदतवाढीच्या मुद्द्यावरून केंद्र आणि राज्य सरकारमध्ये समन्वयाचा अभाव असल्याचं समोर आलंय. राज्यात सोयाबीन खरेदीसाठी 24 दिवसांची मुदतवाढ दिल्याची घोषणा केंद्र सरकारनं केली, तर दुसरीकडे सोयाबीन खरेदीसाठी मुदतवाढ दिलेली नसल्याचं स्पष्टीकरण राज्याच्या पणन विभागानं दिलंय. खुल्या बाजारात कापसाचे भाव कमी असल्यानं सीसीआयला चांगला कापूस मिळतोय. बाजारात येणाऱ्या कापसापैकी जास्तीत जास्त कापूस सीसीआय खरेदी करताय. आतापर्यंत देशात सीसीआयनं 87 लाख गाठींची खरेदी केली आहे. तसंच कापूस मिळाला तर सीसीआय 15 मार्चपर्यंत कापूस खरेदी करेल असं सीसीआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितलंय. यवतमाळमध्ये सीसीआयनं कापूस खरेदीला पुन्हा सुरुवात केली आहे. कापूस ठेवण्यासाठी जागा नसल्याच्या कारणावरून खरेदी थांबवण्यात आली होती. मात्र 10 दिवसानंतर पुन्हा सुरुवात करण्यात आली आहे. यावेळी तांत्रिक अडचणींमुळे नोंदणी होत नाहीये, तेव्हा शेतकऱ्यांमध्ये नैराश्य दिसून येत आहे. नोंदणी आणि बिलिंग सॉफ्टवेअरमध्ये तांत्रिक बिघाड आल्यानं कापूस खरेदी बंद केल्याचा निर्णय सीसीआयनं घेतलाय. सीसीआयची खरेदी बंद झाल्यानं शेतकऱ्यांना खुल्या बाजारात कमी भावानं कापूस विकावा लागतोय. वाघाच्या दर्शनानं जामखेड लांजी परिसरात दहशत निर्माण झाली आहे. मागील 3 दिवसांपासून वाघाच्या दहशतीनं गावात भीतीचं वातावरण आहे. वन विभागानं शोध मोहीम हाती घेऊन वाघ हाती लागत नाहीये. बुलढाणा शहराला लागून असलेल्या साखळी बदूक गावात भुयारघर सापडलंय. घराच्या बांधकामासाठी पाया खोदण्याचं काम सुरू असताना एक माठ लागला. तो बाजूला केल्यावरती खाली मोठं भुयार दिसून आलं. यावेळी गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली. तसंच पुरातत्व विभागानं प्रत्यक्षात पाहणी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. मुंबईत गणेशोत्सवातील मूर्ती विसर्जनाचा तिढा अजूनही कायम आहे. पीओपीच्या मूर्ती समुद्रात विसर्जनासाठी अजूनही परवानगी दिलेली नाहीये. त्यामुळे गणेश मूर्ती मंडपांमध्ये झाकून ठेवण्यात आल्यात. रायगडमध्ये थंडावलेल्या जमीन खरेदी विक्रीच्या व्यवहारानं पुन्हा उसळी घेतली आहे. 9 महिन्यांमध्ये जमिनींच्या खरेदी विक्री व्यवहारानं 2,737 कोटी रुपयांचा महसूल जमा झालाय. नवी मुंबई प्रकल्पांमुळे रस्त्यांचं जाळं अधिक सक्षम झालंय. तसंच अटल सेतूमुळे मुंबई आणि रायगडचं अंतर कमी झाल्यानं जमिनींच्या खरेदी विक्रीला वेग आलाय. लाडकी बहीण योजनेमुळे तिजोरीवरती ताण येतोय. त्यामुळे लाडका भाऊ योजना बंद होणार असल्याची माहिती मिळते. काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू करण्यात आली होती आणि या योजनेकडे खासगी कंपन्या तसंच विद्यार्थ्यांनी सुद्धा पाठ फिरवली.
केंद्र सरकारनं पालघर जवळील वाढवणमध्ये ऑल वेदर ग्रीनफील्ड बंदर तयार करणार आहे. वाढवण बंदर ते नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाशी जोडण्यासाठी वाढवण इगतपुरी दरम्यान महामार्ग बांधण्यात येणार आहे आणि या महामार्गासाठी 18,220 कोटी रुपये खर्च अपेक्षित असून हा मार्ग पालघरमधील 33 तर नाशिकमधील 9 गावांमधून जाईल. नागपूरला पुणे आणि मुंबईला जोडणारी सुपरफास्ट वंदे भारत स्लीपर लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. नागपुरात 2 वंदे भारत स्लीपर ट्रेनसाठी केंद्र बोर्डाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळालाय. नागपूर मुंबई आणि नागपूर पुणे वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू झाल्यास प्रवाशांचा वेळ वाचणार आहे, तसंच आरामदायी प्रवासही होईल. दिल्लीत होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी विशेष रेल्वे सेवा पुरवली जाणार आहे. यावेळी पुणे ते दिल्ली आणि दिल्ली ते पुणे अशी विशेष रेल्वे गाडी धावणार आहे. मध्य रेल्वे पुणे विभागाकडून ही माहिती पत्रकाद्वारे देण्यात आली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेतील लाभार्थींची आता निकषांनुसार पडताळणी सुरू झाली आहे. 5 टप्प्यांमध्ये याची चौकशी सुरू असून अनेक लाडक्या बहिणी यादीतून बाहेर जाणार आहेत. निकषांनुसार किती लाडक्या बहिणींना याचा फटका बसणार आहे, पाहूयात या संदर्भातलाच हा रिपोर्ट. लाडक्या बहिणींची 5 टप्प्यात चौकशी. लाडकीचं उत्पन्न, कागदपत्रे आणि जमीन तपासणार. अंगणवाडी सेविकांकडनं लाडकींचा पंचनामा. महायुती सरकारला लाडकी बहीण योजना डोईजड झालीय. लाडकीमुळे इतर योजनांवर मोठा आर्थिक परिणाम झालाय. त्यामुळे आता या योजनेची काटेकोर अंमलबजावणी केली जाते. योजनेच्या निकषांनुसार लाभार्थ्यांची 5 टप्प्यांवर पडताळणी होणार आहे. योजनेच्या प्रत्येक निकषानुसार किती महिला पात्र आहेत याची अंगणवाडी सेविकांमार्फत पडताळणी होणार आहे. 4 चाकी गाडीवाल्या लाडक्या बहिणींची सर्वाधिक संख्या पुणे जिल्ह्यात आहे. आर्थिकदृष्ट्या सधन असलेल्या पश्चिम महाराष्ट्रात अपात्र बहिणींची संख्या जास्त ठरणार आहे. लाडक्या बहिणींची कोणत्या 5 टप्प्यांवर पडताळणी होणार आहे पाहूया. एका कुटुंबामध्ये एकापेक्षा अधिक सरकारी योजनेचे लाभार्थी. बनावट कागदपत्रांद्वारे योजनेचा लाभ घेणारे. कुटुंबातील एकाला निवृत्ती वेतन असल्यास. 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असणारे. 5 एकरपेक्षा अधिक जमीन असलेले लाभार्थी अपात्र ठरवण्यात येणार आहेत. लाडकी बहीण योजनेतील तब्बल 5 लाख लाभार्थी कमी झाले. त्यामध्ये 65 वर्षांवरील संजय गांधी निराधार आणि नमो शक्ती योजनेच्या लाभार्थी महिला आहेत. दरम्यान कोणतेही नवीन निकष लावलेले नाहीयेत असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय. तर ही योजना पालिका निवडणुकांनंतर भाजप बंद करेल असा संशय विरोधकांनी व्यक्त केलाय. कुठलाही नवीन निकष नाही. योजना घोषित केली त्यावेळेस जे निकष होते त्या निकषांपेक्षा वेगळं ज्यांनी अर्ज केला त्यांच्यावरच ही कारवाई होते आहे. मला आनंद आहे की आमच्या काही लाडक्या बहिणींनी स्वतः निर्णय केला की आम्ही निकषाबाहेर गेलो आहोत आणि त्यामुळे आम्ही हे या ठिकाणी सोडतो. कोणाचेही पैसे आम्ही परत घेतले नाही, परत मागणार नाही. निश्चितपणे आपण पाहतो राज्यामध्ये आज लाडकी बहीण योजना 2100 देणार होते, कुठे दिलेत, सुरू केलेत का? आपल्याला हे सांगतो आणि आधी पण बोललेलो आहे, महापालिकेच्या निवडणुका झाल्या की भाजप ही लाडकी बहीण योजना बंद करेल. हे नुसतं निवडणुकीसाठी केलं होतं आणि आम्ही महाविकास आघाडीतून 3000 रुपये देणार होतो. आपण पाहताय आता किती काय चाललंय यांचं. बोलतात खोटं भाजपवाले पण पुढे काही करत नाही. केंद्र सरकारची शेतकरी सन्मान योजना आणि राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला प्रत्येकी 12,000 रुपये दिले जातात. या दोन्ही योजनांच्या 19 लाख महिला शेतकरी लाभार्थी आहेत. या योजनेतील महिला लाडकीचा लाभ घेत असतील तर त्यांचा अर्ज बाद केला जाणार आहे. 2.5 कोटी लाभार्थ्यांची संख्या कितीने कमी होणार ते आता पाहणं महत्त्वाचं ठरेल. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.